आता एखाद्याला जर जिमचा नाद असेल आणि त्याच्या डाएटसाठी जर कारण देत असेल तर मग यांच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका ब्लॉगर शेरे. आता आपली सुरुवात करणार डायरेक्ट दुपारी झाली, ती पण डायरेक्ट आद्याच्या कॉलमुळे, कारण आद्या सोडायचं स्टँडमध्ये. त्यामुळेच आता इकडून तिकडून वळून आपल्या मुद्द्यावर. आता दुपार सुरुवात झाल्यामुळे जेवून बसलेलो तेवढ्यात किस्म्याचा रोहाच कॉल आला. म्हणली चल जरा डोंगरावर जावे. आता डोंगरावर चालले म्हणजे असं चाललं नव्हतं, बसायच्या नियोजन चाललेलो. बसायचे म्हणजे त्या नाही काय कणस घेऊन आलेले, त्यामुळे चाललेलो बसायला डोंगरावर. मध्ये गेली तू तेवढ्यात गाडीला तेल पण संपलं. आणि त्यात मेन विषय म्हणजे आम्हाला बिस्लरीच गावना, त्यामुळे दारूच्या बॉटल बाहेर काढावी लागली. बाहेर म्हणजे आमच्या पिशवीचं नाही का, जोडपातनं बाहेर काढावी लागली. तिथनं डायरेक्ट निघालो घरी, कारण आपल्याला जायचं होतं एका शूटवर. आता शूट तर काय तुम्हाला मी जाऊ शकत नाही, पण बेबी वेलकमचा केलता, कारण आपल्याकडे ती फुटेज राहिली नाही, आपण डिलीट करून बसलो आधीच. तिथनं डायरेक्ट गाडी काढली आणि गेलो सर्व्हिसिंग सेंटरवर, कारण आपल्याला करायचं होता आपल्या गाडीचा व्हिडिओ. त्यामुळे गाडी आधी धुतली पाहिजे. गाडीचा व्हिडिओ काढायला गेलो, पण व्हिडिओच काय जमना, त्यामुळे म्हणलं राहू दे, स्वतःचा तर काढावं. पण मालकाला धुतला नव्हता, त्यामुळे म्हणलं आपलं पण राहू दे. आमचा शूट चालू होता तेवढा रोह्याचा विनाच कॉल आला. त्यांना म्हणलं डायरेक्ट संकलनावर या. आली ती वरून 250-300 ग्रॅम पनीर घेऊन आली. मला वाटलं घरी येणार असतील, तर म्हणलं अरे नाही इथंच खाणार आहे. अहो म्हणलं आम्ही व्हेजिटेरियनच आहे, पण आम्हाला जर भाजी जर दिली तरी पनीर खाऊ वाटत नाही. कच्ची पनीर 250-300 ग्रॅम कसं खाणार म्हणलं. आता त्यांना सरण झालं म्हणून आम्हाला दिलं, पण इथं आम्हाला एक घास खाल्ल्यावरती उंचमाळायला लागले. त्यामुळे म्हणलं राहू दे बाबा, आम्ही जातो घरी. तिथनं गाडी काढून निघालो, तेवढ्यात ग्राउंडवर पोरं गाठ पडली. त्यांच्यावर बोलत कधी रात्र झाली तीच काय कळलं नाही. त्यांना म्हणलं आता आपलं झालं जेवायचं टायमिंग, तरी पण म्हणलं चला चहा पिऊनच घरी जाऊया. आता तिथनं संध्याकाळी जेवण खाऊन आद्यानं आम्ही आलो फिरायला. फिरता आम्हाला दिसला दुधाचा गाडा. मग आता लागले पिऊन जाऊया म्हणलं घरी. आणि त्यात आपलं 2K फॉलोअर्स व्हायला थोडंच राहिली ती, त्यामुळे लवकरात लवकर फॉलो करून घ्या आपल्या भावाला. कारण मला माहिती तुम्ही व्हिडिओ बघता, लाईक करताय, पण फॉलो काय करत नाही. त्यामुळे लवकर करा भावांनो, सपोर्ट करा जरा भावांनो. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक आणि फॉलो करूनच जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.